नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील. माझं YouTube चॅनलचं नाव आहे आपले सरकार सेवा केंद्र. आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिजिटल रेशन कार्ड कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तेही आपल्या मोबाईलमध्ये फक्त 5 मिनिटामध्ये. कारण जुने रेशन कार्ड हे आता बंद झालेले आहे. मित्रांनो, कालानुसार आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे आणि नवीन गोष्टी आपल्याकडे असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि डिजिटल रेशन कार्डमध्ये आपण नाव कमी करणं, नाव वाढवणं, मोबाईल नंबर ॲड करणं, के-वाय-सी करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण अ, मोबाईलवरच करू शकतो. मोबाईल ट्रान्सफर करणं, पत्ता बदलणं, अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कोणत्याही कार्यालयात जाऊन बदलण्याची आता गरज नाही. कारण डिजिटल रेशन कार्डमध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला घरी बसून मोबाईलच्या ॲपद्वारेच मिळणार आहेत. मोबाईलमध्ये आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचं आहे. कसं करायचं, पूर्ण इन्स्टॉलेशन काय आहे, हे मी आपल्याला आजच्या व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर मग आपण बघूया हा ॲप इन्स्टॉल करून आपण डिजिटल रेशन कार्ड कसे बनवायचे. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर नंतर माय रेशन म्हणून एक ॲप आहे. इथे टाइप करायचं आहे माय रेशन. माय रेशन टाइप केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर एक ॲप आहे बघा माय रेशन. हा बघा हा ॲप आहे माय रेशन. इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला. इन्स्टॉल होत आहे. ओपन करायचं आहे आता. हा माय रेशन ॲप ओपन करायचा आता आपल्याला. इंग्लिश लँग्वेज सेट नेक्स्ट करायचे आहे. गेट स्टार्ट. त्याच्यानंतर इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. जो सुद्धा आपण आपल्या रेशन कार्डला लिंक केलेला आहे. इथे आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. फॅमिली मेंबर मधला कोणाचाही आधार कार्ड इथे टाकला तरी चालेल. कोणाचाही एकाचा आधार कार्ड टाकून आपण लॉग इन करू शकतो. बाजूला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे, नाहीतर तो घेत नाही. आता लॉग इन केल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येणार आहे. आता इथे आपला ओटीपी टाकायचा आहे. अलाऊ करायचा आहे. ओटीपी व्हेरिफाय सक्सेसफुली. आता तुम्ही इथे आपला पिन नंबर सेट करू शकता. तुम्हाला जे काही पिन नंबर सेट करायचा आहे ते सेट करू शकता. मित्रांनो, बघू शकता आता आपण माझं रेशन कार्ड इथे ओपन झालेलं आहे. हा माझा डिजिटल रेशन कार्ड आहे. ह्याच्यामध्ये आपण मोबाईल बघा, मी दाखवतो तुम्हाला. इथे पेंडिंग मोबाईल अपडेट असं 2 म्हणून आलेलं आहे. म्हणजे दोघांचे 2 फॅमिली मेंबरचे मोबाईल लिंक करणं पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये ते आपण करू शकतो. किंवा ॲड्रेस चेंज करणं, के-वाय-सी चेंज करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी. हे बघा, हे 2 फॅमिली मेंबरचे मोबाईल नंबर लिंक करायचे आलेले आहेत. ते आपण इथूनच करू शकतो. पेंडिंग मोबाईल नंबर. त्याच्यानंतर के-वाय-सी सुद्धा आपण इथूनच करू शकतो. मॅनेज फॅमिली के-वाय-सी. हे बघा, इथूनच आपण मोबाईल नंबर लिंक करणे, के-वाय-सी करणे, बऱ्याचशा गोष्टी आपण इथून करू शकतो. पूर्ण फॅमिली मेंबरचे डिटेल्स आपल्या इथे दिसत आहे. के-वाय-सी झालेली आहे की नाही. बघा, एका फॅमिली मेंबरच्या आधार के-वाय-सी नॉट रिस्पॉन्सिबल स्टेट असं आलेलं आहे. म्हणजे ती के-वाय-सी आपल्याला पुन्हा इथे करायची आहे. मोबाईल नंबर चेंज करू शकता इथून. ॲड्रेस चेंज करू शकता. बऱ्याचशा गोष्टी आपण इथून करू शकतो. वर एक ऑप्शन आहे बघा, ॲड न्यू मेंबर. म्हणजे जर एखादा मेंबर आपल्याला ॲड करायचा असेल तरी तो सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर ट्रॅक माय रेशन म्हणजे दुकानाचं पत्ता पण आपण इथून शोधू शकतो. त्याच्यानंतर सरेंडर रेशन कार्ड, रेशन कार्ड ट्रान्सफर सुद्धा आपण इथून करू शकतो. आपण पाहू शकता. आता याच्या मागच्या बाजू तुम्हाला दाखवणार आहे मी. ही बघा, ही मागच्या बाजू आहे. या बाजूमध्ये आपले सर्व फॅमिली मेंबरची नावं, वय आणि त्यांचे रिलेशन हे सर्व दाखवत आहे. त्याच्यामुळे हा कार्ड आपण डाउनलोड करून त्याचा स्मार्ट कार्ड बनवून आपण आपल्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो. तो रेशनच्या दुकानात गेल्यानंतर फक्त हा आपला स्मार्ट कार्ड आपल्याला दाखवायचा आहे. आता मी डाउनलोड करून दाखवत आहे बघा. ही पीडीएफमध्ये डाउनलोड झालेलं आहे. कोणत्याही आधार सेंटरवर जाऊन आपण ह्याचं स्मार्ट कार्ड
बनवून घेऊ शकतो व तो पॉकेटमध्ये वापरू शकतो. खूप सोपी पद्धत आहे रेशन कार्ड मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याची आणि खूप सोप्या पद्धतीने मध्ये आपण के-वाय-सी करणे, मोबाईल लिंक करणे, ॲड्रेस चेंज करणे, ट्रान्सफर करणे, या बऱ्याचशा गोष्टी आपण घरात बसूनच करू करू शकतो. त्याच्यामुळे आपला खूप वेळ वाचणार आहे, बरेचसे पैसेसुद्धा वाचणार आहेत आणि आपण घरात बसून गेल्यामुळे आपल्याला कोणताही त्रास त्याचा होणार नाही आहे. त्याच्यामुळे हा डिजिटल रेशन कार्ड आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीमध्ये मी आपल्याला आजचा हा डिजिटल रेशन कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेलचे बटन दाबायला विसरू नका. कारण येणारे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम दिसतील आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर नक्कीच आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर सर्वांना शेअर करा. जेणेकरून या व्हिडिओचा फायदा सर्वांना होईल. नमस्कार.